सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरा प्रोटोकॉल आपल्याला पण पाहिजे असेल तर शासकीय जी आर आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीवर कोणी आहे, कोण विशेष निमंत्रित असतं, कोण सदस्य असतं, कुणाला काय राईट आहे, त्याच्यात खरा राईट आहे हा जिल्हा परिषद DPDCच्या ह्याला आहे, अध्यक्षाला आहे, त्याच्यानंतर अध्यक्षाला आहे आणि सदस्यांना आहे. कारण बऱ्याच जणांना ह्याच्या आधी माहितीच नव्हतं की बाबा नक्की काय कुणाला अधिकार आहे. जे सदस्य आहेत ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांना सेकंड लाईनला आम्ही बसवतो आणि फर्स्ट लाईनला सगळे खासदार आमदार असतात. बोलू नये म्हणून 2 तास तर मीटिंग त्यांनीच चालवली. मी फक्त उत्तर देण्याचं काम केलं. असं नाहीये, तुम्ही कारण नसताना गैरसमज करून घेऊ नका. पण ही गोष्ट सगळ्यांना माहिती व्हावी. तुम्ही म्हणाल ह्याच्या आधी का प्रश्न आला नाही, हा ह्याच्या आधी प्रश्न असा आला नाही की जिल्हा परिषद माझ्याच विचाराची असायची. त्याच्यामुळं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला मी सांगायचो की असा भेदभाव करून चालत नाही, आपल्याला 13ही तालुक्याला मदत करावी लागेल. निधीवरनं काही मागण्या अमोलदादांनी मी केल्या आणि हे होत असताना काही प्रश्न आदरणीय पवार साहेबांनी एक प्रश्न विचारला की हा निधी जो वाटप होतो त्याचा प्रत्येक तालुक्यामध्ये कसा वाटप होतो. तर कलेक्टर तिथे बसले होते, ते म्हणाले की हा निधी वाटप तालुका वाईज मला सांगता येणार नाही, मला थोडासा अभ्यास करून तुम्हाला सांगते. साहेब म्हणाले ठीक आहे सांगा आम्हाला. पण त्याच्यानंतर माननीय पालकमंत्र्यांनी एक कागद काढला आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की एक GR आहे या राज्यामध्ये आणि त्या GRच्या नियमाप्रमाणे आमदार खासदार हे या मीटिंगमध्ये जे येतात ते पाहुणे म्हणून इन्व्हायटी म्हणून येतात. त्यांना इथे निधी मागायचा किंवा बाकी मतदान करायचा वगैरे काही अधिकार नाही. तर खरं तर तुम्ही फार प्रश्न विचारताय, पण हा अधिकार तुम्हाला नाही, तो कमिटी मीटिंगला अधिकार आहे. आता ज्या लोकशाहीबद्दल आम्ही का तुम्हाला वारंवार म्हणतो की हे संविधान बदलायचं आहे, त्यांना दडपशाही आणायची आहे, ह्याचं जिवंत उदाहरण आज होतं. DPDCमध्ये आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. माझ्याकडे त्याचा GR आहे. GRमध्ये आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा, मत मांडायचा अधिकार आहे. तो GR माझ्या फोनमध्ये आता आहे. दुर्दैव वाईट एका गोष्टीचं वाटलं आणि हे माझ्या ध्यानीमनीच आलं नाही. प्रेसवाल्यांनी मला प्रश्न विचारला की आदरणीय पवार साहेबांनी निधीबद्दल प्रश्न विचारला, नंतर राज्य सरकारने GR दाखवला, म्हणजे बोलायचं का नाही आम्ही मीटिंगमध्ये. म्हणून मी म्हटलं मी स्वतः GRचा अभ्यास करते. त्या GRमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रत्येक आमदार खासदार ज्याला आमंत्रित केलेलं आहे त्याला तिथे बोलायचा अधिकार आहे. माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.